हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. संडेच्या दिवशी पण आम्हाला काही आराम करायला मिळाला नाही, कारण संडेच्या दिवशी सुद्धा आज माझं कॉलेज होतं आणि कॉलेजमध्ये माझं आज प्रॅक्टिकल होतं आणि प्रॅक्टिकलसाठीच मी निघाली होती आणि मला उशीर पण खूप झाला होता. 7:30 वाजले होते आणि 8चा टाईम दिलेला होता. मला वाटत होतं की मला खूप जास्त उशीर होणार आहे, म्हणून मला बस पण लवकरच मिळून गेली आणि बसमध्ये बघितलं तर एक पण स्टुडंट होतं नाही. आता संडेच्या दिवशी तरी कोणाचं कॉलेज असतं आणि यांनी आमचं संडेच्या दिवशी ठेवून दिलं. तसं तर खूप दिवसानंतर मी कॉलेजला जाणार होती आणि त्याचं मला एक्साइटमेंट पण होतं आणि थोडं वेगळं पण वाटत होतं, कारण संडेच्या दिवशी कॉलेजला तर पोहोचली होती. पण काय करताय, इथे येऊन माहित पडलं की इथे लॉक लागलेला आहे, एकही टीचर आलेला नाही आणि स्टुडंट येऊन बसलेले होते आणि मला वाटत होतं की मला खूप जास्त उशीर झाला, पण काय करता, पण तरी वेळेवर मी पोहोचून गेली आणि इथे लॉक पण खोललेला होता आणि टीचर्स पण आलेले होते आणि इथे घड्याळ तर बंद झाली होती, 3 वाजत होती इथे. तर मग त्यानंतर स्टुडंट्स वगैरे पण आले आणि त्यानंतर आमचे रूम वगैरे पण ओपन झाले. त्यानंतर आम्ही क्लास बघायला लागले की आम्हाला बसायचं तरी कोणत्या क्लासमध्ये. त्यानंतर फायनली आम्हाला माहित झालं की आम्हाला याच क्लासमध्ये बसायचं. क्लासमध्ये तर आल्या. आता विचार होता की आता आमचं प्रॅक्टिकल जाणार तरी कसं आहे, आणि त्याच्यासाठी मी एकच पेन आणला होता आणि त्याला पण मी रबर लावलेला होता, कारण माझा पेन खूप जास्त आज लिखावट करणार आहे. आणि खूप दिवसानंतर मी कॉलेजच्या फ्रेंड्स लोकांसोबत भेटलेली होती आणि मस्त गप्पा गोष्टी वगैरे पण केला, मजे पण केले आणि त्यानंतर काय मस्त आमचं प्रॅक्टिकल पण झालेलं होतं, वायवा पण झालेला होता. आणि तुम्ही विचार केला प्रॅक्टिकल गेलं तरी कसं, आणि माझं ओके प्रॅक्टिकल होतं आणि खूप जास्त मजा पण आली आणि खूप छान पण वाटलं होतं. आणि इथे ऊनच इतकी होती की आता मला घरी जायची पण इच्छा नव्हती, पण तरी स्कार्फ वगैरे बांधला आणि घरी जाण्यासाठी निघाली. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.